आज आपण काबुली चण्याची चमचमीत भाजी बनवतोय। अगदी बाहेर रेस्टॉरंटमध्ये मिळते ना, त्याच पद्धतीने आज आपण काबुली चण्याची भाजी बनवणार आहोत। बनवायला सोपी आणि खायला तर अप्रतिम लागते। तर यासाठी इथे काबुली चणे मी रात्रभर भिजत ठेवलेले होते। भिजल्यानंतर चांगले धुवून घ्यायचे। 1 वाटी इथे काबुली चणे घेतलेले आहेत। तुम्हाला जर जास्त घ्यायचे असतील तर तुम्ही अजून घेऊ शकता। किमान 8 ते 10 तास तरी भिजवत ठेवायचे, नाहीतर 2 तासासाठी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे। आता हे काबुली चणे धुवून घ्यायचे आहेत आणि चणे बुडतील इतपत यामध्ये पाणी घालायचं। आता अर्धा चमचा इथे मीठ घालते। मीठ कमीच घालायचं, नंतर आपण भाजी बनवताना सुद्धा मिठाचा वापर करणार आहोत। यासाठी आधी कमीच मीठ घातलेलं आहे। यानंतर पाव चमचा हळद घालायची, मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला लावून 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या। 3 ते 4 शिट्ट्यामध्ये काबुली चणे छान शिजले जातात। हळद आणि मीठ घातलेलं आहे। आता मिक्स करून घेऊया आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊया। कुकर पूर्णपणे थंड केल्यानंतर मी चण्याचा डब्बा बाहेर काढलाय। 4 शिट्ट्या दिलेल्या आहेत। हे बघा, चणे मस्त मऊसूत झालेत। 80% आपल्याला हे चणे शिजवून घ्यायचेत। आता इथे एका वाटीमध्ये मी 2 चमचे दही घेतलंय। यामध्ये पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा धणे आणि जिरे पावडर। यानंतर इथे मी 1 मोठा चमचा काळा मसाला घेतलाय। आता हे सगळे मसाले या दह्यामध्येच मिक्स करून घ्यायचे। दही घेताना फ्रेश दही असेल ना, ताजं दही, त्याचाच वापर करा। आंबट असेल तर त्या दह्याचा वापर अजिबात करू नका, नाहीतर भाजी आंबट बनेल। आता आपण एक वाटण बनवणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 उभे चिरलेले कांदे आणि 2 रफली चॉप केले टोमॅटो घालायचे। हा मिक्सरचं भांडं आहे, ते मला लहान वाटतं, यामध्ये मसाला होणार नाही। तर हा कांदा आणि टोमॅटो आहे ते मी दुसऱ्या मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते। तर मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे। यामध्ये व्यवस्थित वाटण आपल्याला करता येईल। आता 1 इंच आल्याचा तुकडा, यानंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या। लसणाच्या पाकळ्या बारीक आहेत म्हणून मी जास्त घातल्यात। मूठभर कोथिंबीर, 1 मिरची घालायची आणि पाणी न घालता अशीच पेस्ट करून घ्यायची। तर पाणी न घालता हे बघा, मस्त बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे, कारण कांदा आणि टोमॅटोला पाणी सुटतंच, यासाठी पाणी घालायची गरज नाही। आपलं वाटण तयार आहे। आता भाजी बनवायला घेऊया। यासाठी कढईमध्ये तेल घातलंय, 1 चमचा जिरं घालायचं। यानंतर काही खडे मसाले घालायचे, तमालपत्र, 2-3 लवंग, 2-3 काळी मिरी आणि 1 दालचिनीचा तुकडा घातलाय। यानंतर 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घातले। कांदा आपल्याला चांगला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे, जोपर्यंत याचा कच्चेपणा जात नाही। गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवलेली आहे। आता हा कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपण यामध्ये लसूण सुद्धा घालणार आहे। तर 3-4 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घातल्यात, यामुळे फ्लेवर खूप चांगला येतो। लसणाचा वापर नक्की करा। कांदा आणि लसूण पुन्हा मिक्स करून चांगला शिजवून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता, कांदा आता ट्रान्सपरंट झालाय, याचा रंग सुद्धा बदललेला आहे, कच्चेपणा नाहीसा झालाय। आता आपण यामध्ये मसाला घालणार आहोत। तर दह्याचा मसाला जो आपण करून ठेवलेला होता ना, तो दह्याचा मसाला यामध्ये घालायचा। यानंतर मिक्स करून घ्यायचं। मसाला चांगला याचा कच्चेपणा जाईपर्यंत लगेच मिक्स करायचं, कारण दही घातलंय, दही फाटू शकतं, यासाठीच दही घातल्यानंतर ताबडतोब मिक्स करायचं आहे। यानंतर कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, आलं लसूणचं जे वाटण बनवलं होतं ते घालायचं आहे यामध्ये आणि मिक्स करायचं, जोपर्यंत याचा कच्चेपणा जात नाही। मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका। आणि तुम्ही हा रेसिपी व्हिडिओ माझा कोणत्या देशातून, कोणत्या गावातून पाहता हे सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। तुम्ही पाहू शकता, मसाला मस्त शिजलाय, याचा कच्चेपणा सुद्धा गेलेला आहे, रंग सुद्धा याला मस्त आलाय। आता इथे मी 1 बटाटा असा मोठे तुकडे करून घातलेले आहे। मोठा बटाटा होता म्हणून 1च घातलाय। तुम्हाला फक्त छोल्याची भाजी बनवायची असेल, म्हणजे चण्याची भाजी बनवायची असेल, तर फक्त तुम्ही ही चण्याची भाजी बनवू शकता। बटाटे नाही घातले तरी सुद्धा चालेल। यानंतर उकडलेले चणे घालायचे। मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी घालून थोडं पाणी यामध्ये घातलंय। तुम्हाला ही भाजी कशी हवी, घट्ट हवी किंवा पातळ हवी, त्याप्रमाणे तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे।
आता गॅसची फ्लेम मी फास्ट केलेली आहे। एकदा मिक्स करून घ्यायचं आणि या भाजीला चांगली एक उकळी काढून घ्यायची। थोडीशी कसुरी मेथी घातली हातावर चुरून, म्हणजे काय होतं, या भाजीला फ्लेवर खूप छान येतो। आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। लक्षात असू दे, आपण चणे उकडताना सुद्धा यामध्ये मीठ घातलेलं होतं, तर बेतानेच मीठ घाला, म्हणजे टेस्ट करून तुम्हाला नंतर घालता येईल। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता अर्धा चमचा मी गरम मसाला घातलाय, मिक्स करून घ्यायचा आहे आणि याला एक चांगली उकळी काढून घ्यायची। भाजीला छान उकळी आलेली आहे। झाकण ठेवूया आणि 5 ते 7 मिनिटं ही भाजी शिजवून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता भाजीची ग्रेव्ही एकदम दाटसर झालेली आहे। मस्त याला रंग आलेला आहे। सुगंध सुद्धा खूपच मस्त सुटलेला आहे। आता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। मंडळी, हॉटेलपेक्षा भारी आपली ही चणा मसाला तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता बटाटा सुद्धा छान शिजलाय। यापेक्षा जास्त शिजवायचं गरज नाही। आता मिक्स करून घ्यायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तुम्ही कधी या पद्धतीने अशी ही चणा मसाला बनवली नसेल तर या पद्धतीने बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। ही चणा मसाला तुम्ही रोटी, नान, भाकरी, चपाती किंवा भटुरे बरोबर खाऊ शकता। भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। तुम्हाला अजिबात डाळीची गरज लागणार नाही। तर आजची ही चणा मसाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।